चवळीच्या शेंगांची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे बरं का टिफिनसाठी. आणि खरंच खायला खूप टेस्टी लागते. आता हल्ली कोणी चवळीच्या शेंगांची भाजी बनवत नाही आहे, पण गावाकडे आहे ना चवळीच्या शेंगांचा सीझन आला ना तर ही भाजी आहे ना बनवली जाते आणि खरंच अप्रतिम लागते. जशा बीन्सच्या शेंगा असतात ना, सेम त्याच पद्धतीच्या चवळीच्या शेंगा असतात. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम निवडून घ्यायच्या आणि स्वच्छ अशा धुवूनसुद्धा घ्यायच्या. आता काय करूया, फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये टाकून घेऊया खूप सारा बारीक चिरलेला कांदा. हा कांदा जो आहे ना तो अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. परतला गेला, छान असा मऊ झाला की यामध्ये टाकूया टोमॅटो, जो की एक मोठा टोमॅटो आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे तेलामध्ये. यानंतर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, तीसुद्धा एखाद मिनिटभर परतून घेऊया. यानंतर इथे मी फक्त वापरलेला आहे घरगुती मसाला, दुसरा मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता. अगदी 2 चमचेचा वापर इथे मी केलेला आहे, कारण थोडं झणझणीतच आमच्या इथे भाजी लागते आणि आवडतेसुद्धा आम्हाला तशीच. त्यासाठी इथे मी 2 चमचे वापरलेले आहेत. थोडंफार मिक्स करून घेऊया. आता मसाले करपू नये यासाठी अगदी थोडं इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. यानंतर यामध्ये टाकणार आहोत निवडून घेतलेल्या चवळीच्या शेंगा. खूप सिंपल रेसिपी आहे बरं का. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही जी भाजी आहे ना, खरंच खायलासुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मग मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही भाजीची रेसिपी. आता ज्या चवळीच्या शेंगा आणि मसाले जे आहेत ना ते एकजीव करून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकूया यामध्ये शिजल इतपत पाणी आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये ही जी भाजी आहे ना ती शिजून तयार होते. तर झाकण ठेवणार आहोत आणि ते 5 ते 6 मिनिटासाठी वाट पाहूया. कधी-कधी आहे ना टिफिनला वेगवेगळी भाजी द्यायची, म्हणजे कशी आवडीनं खाल्ली जाते यासाठी. आणि पाहू शकता अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते आणि ही जी भाजीचा कलर वगैरे आलेला आहे ना तो खूप सुरेख आलेला आहे. आता ठेवूया झाकण आणि थोडीफार वाट पाहूया आणि यानंतर पाहू शकता मस्तच शेंग जी आहे ना ती खूप छान अशी शिजली गेलेली आहे. मी चेक करून पाहिलं. आता टाकूया भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट. अगदी 2 ते 2.5 चमचाचा वापर इथे मी केलेला आहे. चवळीच्या ज्या शेंगाची भाजी आहे ना त्या शेंगदाण्याच्या कुटामुळे आहे ना मस्त चव येते आणि चवसुद्धा खरंच दुप्पट होते. यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. नसेल टाकायचं तरी काहीच हरकत नाही, तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता. आणि सर्वात शेवटी टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर. आणि झाली ना मंडळी तयार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही चवळीच्या शेंगांची भाजी. एकदा टिफिनसाठी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. धन्यवाद.